लहानपणी ना मी एकत्र कुटुंबात बऱ्यापैकी वेळ घालवला म्हणजे ना चुलत भावा बहिणींबरोबर. त्याच्यामुळे ना काही गोष्टी नकळत शिकून गेले, ज्या मला कधी वाटलंच नव्हतं की त्या मला मोठेपणी आठवतील किंवा काही त्यांचा यूज होईल. सकाळी सकाळी ना आज मुलांना सुट्टी होती, मुलं लेट उठली होती. मी चहा ठेवला आणि एका साईडला ना चपाती करायला घेतली. तोपर्यंत अंथरूण काढायचं राहिलं होतं. आणि आजकाल काय करते मी, घरातली छोटी मोठी कामं आहे ना ही मुलांना बऱ्यापैकी सांगते. तर मी जोपर्यंत चपाती करत होती ना तोपर्यंत मी त्यांना अंथरुणाच्या घड्या करायला सांगितल्या आणि दोघांना मिळून करायला सांगायची. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना दोघांना एकत्र एकमेकांना हेल्प करायची पण सवय लागते आणि दोघांनी एकत्र मिळून काम कसं करायचं ना या गोष्टी पण शिकल्या जातात. आता ही खूप छोटीशी गोष्ट आहे. लहानपणी ना जेव्हा आम्ही गावी जायचो ना तेव्हा माझी काकी किंवा चुलती आत्या वगैरे ना ह्या सगळेजण आम्ही बऱ्यापैकी एकत्र असायचो. त्याच्यामुळे ना खूप जणांच्या साड्या असायच्या आणि नऊवारी साड्या असायच्या. त्यावेळेस ना मला समजायचं नाही की कशा दोन माणसांनी मिळून एका मोठ्या कपड्याची घडी कशी घालायची. तर बऱ्याच जणांना वाटेल की यात काय मोठं, पण मी सांगू का, यात पण शिकण्यासारखी गोष्ट आहे. कारण मी जेव्हा मुलांना कपड्यांच्या घड्या घालताना बघितलं ना तेव्हा मला रिअलाईज झालं की यांच्यासाठी हा टास्क खूप डिफिकल्ट जातोय किंवा तो शिकवायची गरज आहे. मी ज्या प्रकारे शिकली होती ना त्या प्रकारे त्यांना शिकवलं आणि त्याच्यानंतर ते काम खूप इझी झालं. तुम्ही लहानपणी अशी कोणती गोष्ट एकत्र कुटुंबात शिकलात मला कमेंट्स करून नक्की सांगा. मस्त आम्ही नाश्ता करून घेतला. तोपर्यंत ना माझ्या सदाफुलीच्या फुलावर ना खूप छान फुलपाखरू येऊन बसलं होतं. मग ते बघण्यात आम्ही बिझी झालो आणि ह्याच छानशा फुलपाखराबरोबर माझा व्हिडिओ इथेच संपवते. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.